मित्रांनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज देऊळ बंद 2 पाहिला आणि खूप साऱ्या गोष्टी रिलेट झाल्या. तर तुम्हाला माझ्या मागे एक फोटो दिसत असेल स्वामींचा. तर हा फोटो शेतकरी रूपामधला आहे स्वामींचा, आणि तो 3 वर्षापूर्वी मी बनवून घेतला. आणि आज जेव्हा मी देऊळ बंद 2 पाहिला ना, त्यावेळेस मला ह्या सगळ्या गोष्टींची अशी रिअलाइज झाल्या. आणि मी अक्षरशः आहे ना, कमीत कमी ह्या पिक्चर मध्ये 7 ते 8 वेळा रडलो असेल, अक्षरशः रडलो होतो. आणि माझी सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही हा पिक्चर नक्की बघा. कारण जेव्हा एक शेतकरी कुटुंबातला मुलगा प्रत्येक सिच्युएशन मधून वरती जात असतो, त्यावेळेस ते अनुभव त्या प्रवीणदादांनी मांडलेले आहेत ना, ते खरंच पाहण्यासारखे. आणि शेतकऱ्यांवरती जी काय आताची परिस्थिती आहे की शेतकरी आत्महत्या किंवा भरपूर सारे विषय त्यात मांडण्याचा प्रयत्न झाला, आणि ते सगळे जेव्हा एक शेतकऱ्याचा मुलगा अनुभवतो ना, त्यावेळेस त्याला तो पिक्चर खरंच असा भावून जातो. आणि मी अक्षरशः त्या पिक्चरला एवढा भावून गेलो. आणि त्यातलं जे स्वामींचं रूप दाखवलं शेतकरी राजाचं, तर ते आज माझ्या घरात आहे. आणि हे 3 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस माझ्या पत्नीला हा फोटो गिफ्ट केला होता. म्हणजे स्वामी सेवा आमच्या घरामध्ये तर आहेच, पण तिला जे झालेलं दर्शन आहे त्या रिलेटेड हा फोटो जसं तिने मला सांगितलं तसा मी बनवून घेतला. आणि स्वामींचं शेतकरी राजाचं रूप हे बघायला भेटलं मला. म्हणजे आज तो पिक्चर पाहताना प्रवीण दादांनी जे काही मांडणी केलेली आहे ती तर अप्रतिम आहे. ती तुम्ही खरंच जाऊन बघा. माझी सगळ्यांना एक हात जोडून विनंती राहील की, आणि शेतकऱ्यांनी स्पेशली, किंवा जो कोणी कर्जदार आहे ज्याला असं वाटतं आत्महत्या वगैरे कराव्या, किंवा प्रत्येक परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी आपल्या मागे स्वामी कसे उभे असतात, याचे भरपूर सारे अनुभव त्यांनी मांडलेले. आणि खरंच अशा पिक्चरांची, अशा चित्रपटांची आज देशाला गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे. कारण आज महाराष्ट्र घडवण्यासाठी किती सारे पर्याय आहेत, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आपल्याला ते समजत नाही. आणि असे जर विषय पिक्चरच्या माध्यमातून येत असतील ना, तर ते आपण ड्रायव्हर असो, आपलं क्षेत्र ड्रायव्हिंगचं आहे, शेतकरी, हे सगळे रिलेटेडच आहेत. आपल्यासाठी ते सगळ्या गोष्टी एकदम जवळच्या आहेत. आणि त्या अशा मनाला भावतात ना, तर ते त्या पिक्चर पाहिल्यावरतीच कळतं. जेव्हा ते स्वामींचं रूप ते शेतकऱ्याच्या रूपात आलं समोर, त्यावेळेस मी आश्चर्य म्हणजे कितीतरी वेळ रडतच थांबलो होतो तो पिक्चर पाहिला. म्हणून मला एक रिअलाइज झाला. आणि हा छोटासा व्हिडिओ प्रवीण दादांसाठी एक आभार मानण्याचा, की दादा तुम्ही जो विषय मांडला तो खरंच योग्य आहे, आणि या विषयातून बऱ्याच जणांना फायदा नक्कीच होईल. तर मित्रांनो, तुम्ही पिक्चर पाहिला नसेल तर परत नक्की जाऊन बघा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, असं नाही की फक्त शेतकरी किंवा ड्रायव्हिंग किंवा कोणता व्यवसाय किंवा नोकरी, पण तुम्हाला जो काही मार्ग दिसतो ना, तर तो स्वामींच्या रूपाने नक्की दिसतो. तर मला सगळ्यांना परत एकदा हात जोडून सांगणं की तुमची भक्ती आणि तुमच्या कामात निष्ठा ठेवा, आणि काम प्रामाणिकपणे करा. सगळ्यांचे मनापासून आभार आणि श्री स्वामी समर्थ.